एकरी 400 टन ऊस उत्पादनाचा दावा करण्यात आलेला आहे. त्याचा प्रॅक्टिकल व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर हा जगातला पहिला असा प्रयोग आहे, असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. गोष्ट आहे दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांची. त्यांची मुलाखत घेतली राहुल कुलकर्णी सरांनी. ती मुलाखत मी सुद्धा मन लावून बघितली आणि त्यांनी या 3 ते 4 पट जे उत्पादन वाढलंय, हे जे 400 टन एकरी उत्पादनाचा दावा सुरेश काळे करत आहेत, याच्या मागचं गमक त्यांनी सांगितलेलं आहे फोटोसिंथेसिस. म्हणजेच काय तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया. त्यांचं म्हणणं काय आहे की सध्या जे ऊस लागवड किंवा ऊस उत्पादन घेतलं जातं त्यामध्ये जवळपास फक्त 10 ते 15 किंवा 15 ते 20% इतकाच सूर्यप्रकाश त्या ऊसाच्या पिकाला मिळतो. त्यामुळं त्याचं जवळपास 85% नुकसान होतं आणि म्हणून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. मग आता जे सुरेश काळे आहेत त्यांनी नेमकं काय केलं तर म्हणजे त्यांच्या ऊस जो आहे त्याची उंची किती आहे तर सरासरी 20 फूट आहे. किती कांडे आहेत तर 45 कांडे आहेत. 3 किलो 800 ग्रॅम पर्यंत एका ऊसाचं वजन म्हणजे सरासरी म्हणजे पकडायला गेलं तर 4 किलो पर्यंत वजन भरतं आहे. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे ते म्हणतात की ऊस हे गवत वर्गीय पीक आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज आहे. मात्र आताची जी पद्धत आहे या पद्धतीमुळे त्या ऊसाला प्रकाश पुरेसा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे तो खाली वाढतो आणि खाली वाढण्यामध्येच त्याची जवळपास 50-60% ऊर्जा खर्च होते. परिणामी त्याच्या उत्पादनामध्ये घट येते. ऊस पीक लागवड केल्यानंतर वयाच्या 8व्या महिन्यापासून तो 5 फुटापर्यंत वाढून मग तो खाली पडतो आणि त्यानंतर जिकडे प्रकाश मिळेल तिकडे तो वाढत जातो आणि प्रकाशाकडे वाढत जाण्यामध्येच त्याची 50-60% ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे त्याच्या वजनामध्ये वाढ होत नाही असा दावा करत आहेत सुरेश काळे साहेब. तुम्ही स्क्रीनवर फोटो व्हिडिओ बघताय. ज्या ठिकाणी शेतकरी एकरी 100 टन ऊस उत्पादन घ्यायला धडपडतात त्या ठिकाणी चक्क 400 टन उत्पादनाचा दावा सुरेश काळे करत आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कशामुळे शक्य झालं तर प्रकाश संश्लेषणामुळे. प्रकाश संश्लेषण पूर्ण ऊसाच्या पिकाला देणं कशामुळे शक्य झालं 100%, म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत, तर ते म्हणजे स्टेजिंगमुळे. आता हे स्टेजिंग काय आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तशा पद्धतीनं चॅनल लावलेले आहेत आणि त्याला आत तार बांधलेले आहेत जेणेकरून तो ऊस खाली पडू नये, तो सरळ राहावा आणि सरळ राहिला म्हणजे सकाळी 7 पासून त्याला जो वरचा पूर्ण सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळं त्याच्या वजनामध्ये वाढ होते. आणि सुरेश काळे असा दावा करत आहेत की हा स्टेजिंगचा जो प्रयोग आहे हा जगातला पहिला प्रयोग आहे आणि हा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी या स्टेजिंगचं महत्व सांगत असताना ते असं म्हणाले की आपण जो ऊस बघतो की तो ऊस हा बुंद्यामध्ये बुडामध्ये जाड असतो आणि नंतर वरती वाड्याकडे निमुळता होत जातो. परंतु त्यांच्या तिथला ऊस जो आहे तो त्यांनी दाखवला. त्याची जी साईज आहे ती बुडामध्ये आणि शेंड्यावर एक सारखी साईज आहे. त्यामुळे समप्रमाणात पूर्ण ऊस भरतो आणि त्यामुळेच त्या ऊसाचं वजन वाढतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि स्टेजिंगला किती खर्च येतो जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ते 13 गुंठ्यामध्ये प्रयोग केलेला आहे. पण राहुल कुलकर्णी सरांनी जे कॅल्क्युलेशन केलं आणि ते बघितलं तर एकरी 10 लाखापर्यंत 8 ते 10 लाखापर्यंत पूर्ण खर्च येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं 400 टन एकरी उत्पादनाचं गणित काय हे जर बघायला गेलं तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा एक चांगला शेतकरी चांगला शेतकरी 35,000 ते 36,000पर्यंत ऊसाची रोप ठेवण्यामध्ये जातो, संख्या राखण्यामध्ये जातो. पण आम्ही या ठिकाणी 50,000पेक्षा जास्त ऊस या एका एकरामध्ये घेतो आहे. शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा मी त्यामध्ये बघितल्या. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितलं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये आता तार बांधलेले आहेत तर ऊस कसा तोडायचा, ट्रॅक्टर कसे घालायचे त्याच्यामध्ये हे पण सांगितलेलं नाही. म्हणजे परत शेतकऱ्यांची त्या ठिकाणी लूट होणार आणि एका एकराला 10 लाखापर्यंत जर खर्च लागणार असेल तर मग ते 1 एकर आम्हाला वावर विकावं लागेल अशी सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला बघायची असेल तर बारामती पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर खांडस नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी हा प्रयोग आहे. तुम्हाला राहुल कुलकर्णी सरांची जी पूर्ण मुलाखत आहे त्याच्यामध्ये डिटेल ते जवळपास मला असं वाटतं 25 ते 29 मिनिटाची मुलाखत आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जाता येईल. तुम्हाला तिथनं त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा घेता येईल. डिस्क्रिप्शन मध्ये राहुल कुलकर्णी सरांच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देतोय, त्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल. आणि बारामती जवळ 6 किलोमीटर अंतरावर खांडस नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी एकदा जाऊन भेटा आणि जे उत्पादक शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांनी एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे.
म्हणजे एकीकडे जे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणारे ते 170-180 टनापर्यंत गेलेले आहेत, पण काळे साहेब जे दावा करतायत तो 400 टनाचा करतायत. अनेक जण त्यांना ट्रोल करतायत. तर मला असं वाटतं ट्रोल केल्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन बघणं हे मला असं वाटतं संयुक्त वाटेल. आणि तो सगळा ऊसाचा बेल्ट आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी जावं, डिटेल प्रॅक्टिकल आपण त्या ठिकाणी बघावं आणि नंतर विश्वास ठेवावा आणि नंतर त्याप्रमाणे करावं. आता त्यांनी सांगितलं खर्चिक बाब आहे, पण दररोज तुम्ही अर्ध्या गुंठ्यापासून जर दरवर्षी अर्ध्या गुंठ्यापासून जर सुरुवात केली तर तुम्ही हळूहळू 1 एकरामध्ये ते करू शकता आणि 4 एकराचं उत्पादन 1 एकरामध्ये घेऊ शकता असा ते दावा करतायत. शेवटी काय त्यांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्यांचं डिटेल सगळं व्यवस्थापन कसं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल जाऊन त्यांचा अनुभव जाणून घेऊनच करावं लागेल. असं थेट आपण करता येणार नाही. मात्र हा विषय जो चर्चेत आला हा थोडक्यात तुमच्या समोर मांडणं होता आणि तुम्ही मांडलेला आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.